आज आपण जाणार आहोत अलिबागला. कानोळे 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 आपण पोहोचलो आता CST ला. काय नाही. अच्छा ठीक आहे. मनीष आलाय. या भाईमुळे मला ट्रेन उतरावी लागली, दुसरी ट्रेन पकडायला लागली. अशी गोष्ट नाही, इथे यांनी काय बोलतो आपलं लाईफ जॅकेट ठेवलंय. हा बोलतो की मला गरज नाही, कारण ऑलरेडी त्याला पोहता येतं, मला पोहता येतं, मी घालून ठेवतो. पोहोचला आता मांडव्याला आणि इथून जर तुम्हाला आपल्या कॉटेजला जायचं असेल तर बसने पण जाऊ शकता, इथून प्रायव्हेट रिक्षा पण करू शकतात. तर फक्त जुनी मराठी शाळा बोलायला लागते. फायनली आपण पोहोचलोय मांडवा कॉटेजला. मित्रांनो हा बघा आपला रूम आहे. याच्यामध्ये 2 बेड्स आहे आणि एक सिंगल बेड आहे. इकडे तुम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला पण लोकेशन आहे. इंडियामधला पहिला स्टारबक्स, इंडियामधला ना पहिला स्टारबक्स आहे तो बीचवर आहे. मित्रांनो भरतीची वेळ झाली, पाणी आता हळूहळू पुढे यायला लागलेलं आहे. व्हिडिओ काढतोय का फोटो काढतोय? हो मित्रांनो नाश्ता आला आपल्याला. सुरमई अदर टेस्ट एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो शिवजयंतीनंतर आपला कोणताही ब्लॉग आला नव्हता आणि आज आपण जाणार आहोत अलिबागला. अलिबागला आपण मागच्या वर्षी जून महिन्यात म्हणजे मे महिन्यात गेलो होतो. तेव्हा रोहनदाचा त्यांचा बर्थडे सगळ्यांचं आपण सेलिब्रेशन केलं होतं आणि तेव्हा आपण सगळी पोरं गेलेलो आणि ज्या मार्गे गेलेलो म्हणजे आपण बोटीने गेलेलो, कामावरून गेलेलो. तर आजही आपण असंच जाणार आहोत. फक्त एवढंच फरक आहे की मागच्या वेळी आपण वर्सोळी बीचला गेलेलो आणि आज आपण जाणार आहोत मांडवा बीच. मांडवा बीच हा CST पासून फार एकदम जवळ आहे. 1-1.25 तासचा बोटीने आपल्याला प्रवास करावा लागतो आणि माझ्या मते तुमच्यासाठी हा फॅमिली आणि काय म्हणतात फॅमिली फ्रेंडसाठी हा तुमच्यासाठी खूप चांगला कॉटेज आहे. आज आपण मांडवा बीच कॉटेज या ठिकाणी भेट देणार आहोत. मित्राचं आहे आणि माझ्यासोबत असणारे मनीष आता ठाण्याला इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. त्याला कपडे बॅगेतच घेऊन जायला लागलेला. चला आता जवळजवळ 2 वाजले, आपल्याला काही करून 3:30 का होईना रेवस पकडायला लागेल. चला भेटूया. कानोळे 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 आपण पोहोचलो आता CST ला. काय नाही. अच्छा ठीक आहे. मनीष आलाय. या भाईमुळे मला ट्रेन उतरावी लागली, दुसरी ट्रेन पकडायला लागली. एवढं नशीब चांगलं, लगेच ट्रेन होती. चला आता इथून आपल्याला पटकन CST ला पोहोचायचं आहे. सॉरी CST नाही, गेट ऑफ इंडियाला पोहोचायचं आहे. गेट ऑफ इंडियाला पोहोचायचं आहे. तिथून आपल्याला बोट पकडायची आहे. बोट भेटली पाहिजे. मित्रांनो आपण पोहोचलो आता गेट ऑफ इंडियाला आणि आपण आता इथून PNPचे तिकीट काढलेत. हा इथे कॉन्सर्ट चालू असतो ना, मराठी भाषा दिवस आहे आज काय नाही काय असणार. चला आता पटकन आपण बोट पकडूया. 4:15ची बोट आहे. माझे मित्र ते पोहोचलेत, मीच इथं राहिलोय आणि मनीष आहे. चला म्हणे AC आहे, टेन्शन नाही भाई. या अशी करत जाते ना भाईला, डोक्यात जाते का जाऊन डोक्यात जाते ती. मागच्या वेळेस अक्षरशः भाई उलटीच झालेली मला. सर्वाइव्ह करू शकतो. अशी गोष्ट नाही, इथे यांनी काय बोलतो आपलं लाईफ जॅकेट ठेवलंय. हा बोलतो की मला गरज नाही, कारण ऑलरेडी त्याला पोहता येतं, मला पोहता येतं, मी घालून ठेवतो. पण काय नाही. आता इथून आपण PNPला साधारणतः अर्धा तास तरी लागेलच आपल्याला अलिबाग पोहोचायला. मांडवा पोहोचायला. मांडव्याला आता वैभव ऑलरेडी पोहोचलाय. तो मला फोन करतोय. खरंच खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे, कारण मी त्याला 3:30-4 पर्यंत येण्याचा शब्द दिला होता. तर बघूया आता करूया काहीतरी, पटापट पोहोचूया. आम्ही PNP बोटच्या आता टॉपला आहोत. म्हणजे टॉप म्हणजे काही वरच आहे ती, पहिल्या माळ्यावर आहे. आणि इथून आपण आता समुद्राचं अरे इकडे आला नाही म्हण्या बोलतो पावाचे तुकडे बिकडे दिले त्यांना बरं झालं असता. पण जाऊ द्या. मागच्या वेळी आपण खाली बघत होतो ना, तर उलटी येत होती. यावेळी तसं काय प्रकार नाही. का माहितीये का, ती बोट ना अशी जायची आणि ही आहे ना म्हणजे एकदम सरळ जाते. ते बरं आहे. चला आता आपण आता 15 मिनिटात अजून मांडवाला पोहोचूच आणि तिथून पोहोचून आपल्याला बाकी सगळं खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे. अजून त्याचं कॉटेज एक्सप्लोअर करायचं आहे, मांडवा बीच एक्सप्लोअर करायचं आहे. मेन म्हणजे
आपल्याला रील सुद्धा शूट करायचं, तर मग आपल्याला उभे आडवे दोन्ही व्ह्यू घ्यायचे. उभे व्ह्यूसाठी आपण सॅमसंग S23 अल्ट्रा सुद्धा वापरतो आणि iPhone 30 सुद्धा. पोहोचलो आता मांडव्याला आणि इथून जर तुम्हाला आपल्या कॉटेजला जायचं असेल तर बसने पण जाऊ शकता, इथून प्रायव्हेट रिक्षा पण करू शकतात. तर फक्त जुनी मराठी शाळा बोलावं लागते. इथून जास्त नाही, 1.5 किलोमीटर लांब आहे. तर माझ्यासोबत दोघं आहेत, वैभव आहे आणि वरद आहे. आता इथून आपण पहिले कॉटेजला जाऊया, त्यानंतर चेंज वगैरे करू आणि मग मांडवा बीचला जरा एक्सप्लोर करूया. सूर्य बघू शकता मावळतीला आलेला आहे. आपल्याला सनसेटच्या आधी बीचवर जायला लागेल. चला, मांडव्यावरून आता आपण अलिबागला जातो आणि मध्ये द लाईफ स्कूल नावाचं एक बोर्ड लागतो, तिथून आपल्या आतमध्ये हे कॉटेज आहे. साधारणतः फक्त 15 मिनिटाचं अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे. चला आता आपण आतमध्ये कॉटेजला जाऊया आणि आतमधलं ॲम्बियन्स वगैरे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला क्लिअर करतो की इथं स्विमिंग पूल नाही आहे, ठीक आहे. हा एक फॅमिली फंक्शनसाठी आणि तुम्ही फ्रेंड झोन म्हणून काय चिल आउट वगैरे करत असेल किंवा तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल, तुमच्यासाठी कॉटेज आहे. तर तुम्ही विचार करा, स्विमिंग पूल वगैरे नाही आहे. बाकी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार असतील त्या सगळ्या मिळतील इथं. फायनली आपण पोहोचलोय मांडवा कॉटेजला. हे बघा, उन्हाळा आता चालू झालाय, आत्तापासूनच मंडप वगैरे टाकून ठेवलं आहे बघा. सगळ्या माहिती आहे, कुलाबा, रेवदंडा, मुरुड जंजिरा, या सगळ्या माहिती पण दिलेत. पाहणा सुद्धा आहे बापरे. आणि मेन म्हणजे बघा, इथं तुम्ही कार्यक्रम वगैरे काहीही करू शकता. हा इकडे किचन आहे, हे मांजर आहे, हा मनीष आहे, सगळं काही आहे. चला तू नाही आहे, तू पण याला तुम्हाला माहिती आहे, याला प्रेमाने काय बोलतात, बोक्या बोलतात माहिती तुम्हाला. नाव आहे बोक्या. कुठे रूम, कुठे? इकडे ना. अच्छा ओके. बॅग्स वगैरे ठेवून घेऊ आपण. मित्रांनो हा बघा, आपला रूम आहे. याच्यामध्ये 2 बेड्स आहे आणि एक सिंगल बेड आहे. इकडे तुम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला पण लोकेशन आहे. हा समोर छान मिरर आहे, टीव्ही आहे आणि आतमध्ये बघू शकता वॉशरूम आहे. वॉशरूम पण चांगला क्लीन आहे, कंबाईन वॉशरूम आहे, फार छान आहे. लाईट लावतो आम्हाला, ऐसा नाही दिखे भाई, सब कुछ एकदम क्लिअर देना म्हणतात काय, बरोबर ना. गिझर वगैरे सगळं आहे. इंग्लिश टॉयलेट आहे, मी फक्त मराठी आहे. टॉयलेट इंग्लिश आहे, मी मराठी आहे. आता मस्त आपण एक काम करूया, इथून फ्रेश होऊया, कपडे चेंज करूया आणि जाऊया मस्त मांडवा बीचला. आपण आता कॉटेजचे ओनर आहेत वरद, त्याच्यासोबत आहोत आणि त्यांना विचारूया आपण इथं अजून काय काय स्पेशालिटी आपण तुम्ही इथं अरेंज केली, लाईक फॅमिलीसाठी वगैरे. फॅमिलीसाठी आपण इथे गेट टुगेदर पार्टीज, एंगेजमेंट या फिर कोणाचे लग्न असेल तर आपण ते सर्वसाठी आपला पूर्ण सेटअप रेडी आहे. जे स्टेज वगैरे आपण सगळं केलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्या 100 लोक ते 500 लोकांपर्यंतची आपली कॅपॅसिटी आहे. तर तुम्ही संपूर्ण काही तुमचं असेल, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून काही तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही आपण सगळे अरेंजमेंट तुम्हाला मॅनेजमेंटपासून कॅटरिंगपासून सगळं तुम्हाला सर्व काही जे काय आहे ती अरेंजमेंट मी करून देऊ शकतो. ओके. अजून तू काय बोलास, ऑफर आहे केकचा वगैरे? केकची ऑफर आहे आपल्याकडे. जर गेट टुगेदर तुम्ही घेतलात किंवा अॅनिव्हर्सरी घेतलीत किंवा बर्थडे पार्टी जर घेतलीत तर तुम्हाला 2 किलोचा केक हा गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट फ्रीमध्ये आहे. तसा बाय, केक जंक्शनला पण 2 किलो फ्री भेटतात तुम्हाला. इथं कार्यक्रमाला भेटतात, तुम्ही एन्जॉय करा इथं. खरंच मित्रांनो खूप छान आहे आणि ग्लॉसी आहे बघा. इथं तुम्हाला स्टेज मिळतो, मागे हा पूर्ण ओपन स्पेस आहे. म्हणजे तुम्ही इथं 500 लोकांचा 300 लोकांचा जर कार्यक्रम असेल, एंगेजमेंट म्हणा, ॲनिव्हर्सरी म्हणा किंवा तुमची ऑफिस मीटिंग असेल, तुम्ही इथं करू शकता. आणि मेन म्हणजे मांडवा एकदम जवळ आहे, तर तुम्हाला खूप फायदा आहे. तुम्हाला फक्त CSTला यायचं आहे, जेटीमध्ये चढायचं आहे आणि फक्त इथे उतरायचं आहे. हे बघा खूप छान आहे. चला आता आपल्याला सूर्याकडे बघायचं आहे, कारण तो खाली उतरला तर बीचची मजा राहणार नाही. मी बीच मुद्दाम एक्सप्लोर करतोय कारण तुम्हाला इथून जवळ काय बघता येईल ना, तर खरं तर मांडवा बीच जवळ आहे. अजून भरपूर काय बघण्यासाठी आहे, पण आपण सध्या जे मेन आहे ते दाखवूया. चला. इंडियामधला पहिला स्टारबक्स, इंडिया मधला पहिला स्टारबक्स आहे तो बीचवर आहे. काय बोलतोय? हा वाला ना, पहिला स्टारबक्स. हा स्टारबक, हा मांडवा बीच. वा काय मस्त वाटतंय, वा एक नंबर. काय म्हणे बिना चपलीत चालतोय, बाटले बघ. चल चल उतरूया खाली. इथे सुंदर व्ह्यू बघा मित्रांनो. काय पाहिजे तुम्हाला? स्वर्ग. वा, समुद्र म्हणजे आपला पहिलाच प्रेम, काय विषय. भरतीची वेळ झाली, पाणी आता हळूहळू पुढे यायला लागलेलं आहे आणि भरपूरशी लोक आता जमलेले आहेत. आपण छानसा सनसेट एन्जॉय केला. आपण बघू शकता अजून पण सनसेट होतो आहे. आता इथून आपण रिटर्न कॉटेजला जाऊ आणि मस्त नाश्ता करूया. त्यानंतर मस्त आपल्याला संध्याकाळी जेवण वगैरे असणार आहे. तर त्या जेवणात काय मेन्यू आहे ते आपण बघू.
पण मी स्पेशली त्याने नॉनव्हेज सांगितलं आहे. नॉनव्हेजमध्ये त्याने मला आय थिंक सुरमई थाळी वगैरे ते पण दिलं आहे. आणि नॉनव्हेज तो मेन म्हणजे आपल्याला बॉन फायर मिळणार आहे. सो तुम्ही नक्की या कॉटेजला व्हिजिट करा. खरंच मला खूप आवडलं, तुम्हालाही सुद्धा आवडलं. हे बघा, चला आता सनसेटला बाय बाय करूया आणि रिटर्न नेऊया. चला म्हण्या बाय. व्हिडिओ काढतोयस का फोटो काढतोय? हो मित्रांनो, नाश्ता आला आपल्याला. काय नको आहे, कॉफी आहे, केक आहेत, भजी आहेत, हे पॅटीज आहेत, पण चहासोबत कॉफी मागवली. भारी आहे हा सगळा नाश्ता. आता तुम्हाला हवा तर तुम्ही पण हे करू शकता, अरेंज करून देतात आणि त्यांच्यासोबत असताच बघू शकता. एक नंबर. मस्त खाऊया. संध्याकाळचा मेन्यू आपल्याला खूप चांगला मेन्यू काय झाला संध्याकाळचा मेनू सुरमई फ्राय आहे, त्यानंतर चिकन पकोडे आहेत आणि प्रॉन्स पकोडे आहेत नॉनव्हेजमध्ये, आणि भाकरी आणि चिकन रस्सा. चला आता खाऊया. काय 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 हा आमचा 103 किलोवाला आज 65 किलो झाला. नाही भाई, घालो जाम मेहनत घेतली पाहिजे, मजाक नाही. आधीचा फोटो मी टाकतो मित्रांनो, बघा तुम्ही, आणि आजचा हा फोटो बघा. परत वेट गेन करतो. हा मित्रांनो, हा बघा आपला बॉन फायर स्टार्टर आलेला आहे भाई. सलाड आहे, परत इथं चना गार्लिक आहे, चना कोलीवाडा आहे, चना गार्लिक आहे, ओके. आपलं चिकन सुक्का आहे आणि हे प्रॉन्स पकोडा आहे. एक नंबर आहे. हे बघा बॉन फायर आपला थोडा उद्ध्वस्त अवस्थेत आहे, कारण आम्ही त्याला पेटवायला खूप काही कष्ट घेतलेत. पण हे बघा, उजव्या एसटीचं रक्षण करताना डावी एसटी आणि मधली एसटी मध्ये लय भारी भारी. काय तुझा काय विषय भाई? काय ना झाला ना मस्त. आता याचा फडशा पाडू. मित्रांनो, फूड क्वालिटी एक नंबर आहे. ठीक आहे, आम्ही सकाळी नाश्ता पण केला, सायंकाळी नाश्ता केला, तो पण फार उत्तम होता. आणि आता हे जे स्टार्टर बनवलं आहे फार उत्तम आहे. आता जेवण पण बनवलं गेलेलं आहे, ते आपल्याला करायचं आहे, त्याचे आपण पण फीडबॅक देऊच. पण आता जो हा काय आयटम बनवला आहे त्यांनी खूप छान बनवला आहे. तर आता बॉन फायर हळूहळू पेटतच आहे. बाकी सगळं हे हळूहळू मी आणि मनीष संपवूच. तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हेजमध्ये फ्लावरची भाजी आहे, परत काबुली चणा आहे, ठीक आहे, आणि डाळ आहे, भात आहे. म्हणजे असं वाटतंय ना, नॉनव्हेजपेक्षा व्हेजकडे जास्त लक्ष वेधत झालं आहे. फार खूप छान आहे. आता आमच्या तिघांचे प्लेट आहेतच. हा भाई ठीक आहे. चला आता जेवूया. बसा भाई, चालू करा. सुरमई कसं टेस्ट? एक नंबर. मी फर्स्ट टाइम होतो सुरमई. मी फर्स्ट टाइम मच्छी घातनच असतं बाई. मजा आहे ना, एक नंबर जेवण आहे. मजा असलीच पाहिजे. टेस्ट आहे बाई. हा आमचा राक्षस. बुडो. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता झोपायची वेळ आली. तर आपण आता मस्त झोपूया. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आपल्याला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत निघायचं आहे. सो नाश्ता करून आपण निघूच. तर आपण व्लॉग हा उद्या एंड करूया. सध्या आपण झोपूया. चला भेटूया उद्या दिवसामध्ये. गुड नाईट.